चला मॅच चालू कर. अरे हे आवाज काय? हॅलो 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 माईक चेक. हॅलो येतोय का आवाज? हॅलो 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 माईक चेक. हॅलो हॅलो हॅलो. हां चला मॅच चालू करून घ्यायची. समालोचकसाठी यायचे राजगुरू कोचळे सर, या थोडं समालोचन करा. चला मॅच चालू करून घ्यायचे ताबडतोब. इथं काहीतरी प्रॉब्लेम आहे का? तिथं प्रॉब्लेम आहे, याला प्रॉब्लेम आहे का? हा चला चालू करायचंय, चालू करायचंय लगेच. बॅट्समन आलेले आहेत. नॉकआउट मधील हा दुसरा सामना आहे. नॉकआउटचा हा दुसरा सामना. हॅलो 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 हॅलो. हॅलो. हां चला सामना सुरू होतोय, पाहूया. हॅलो 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 हॅलो. पहिलं षटक राहुल वानखेडे. शेवटचा दिवस केसीसी. हॅलो 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 हॅलो. राहुल वानखेडे वर्सेस आमिर. पहिलं षटक. रिव्हर्स अटेम्प्ट आणि यशस्वी होतील देखील. धावा मिळतील तब्बल 4. चौकार 4 धावा. सामने केसीसी मांढरदेवी वर्सेस बोपर्डी बी. एकीकडे पाहायला गेलं तर मनीष मांढरे, राहुल वानखेडे पाहायला भेटतील, तर अपोजिट आमिर अमन. यावेळी समोर उडवलाय, लेग साइडला जातोय हा चेंडू. 2 धावा आरामशीर पूर्ण केल्या जातील. सार्थक आहे, क्षेत्ररक्षण दर्जाचं केलं जातंय. केसीसी मांढरदेवी संघाकडून सपोर्टर्सचा भरणा आहे आज. 2 धावा येतील या चेंडूवर. धावसंख्या असेल ती 7. पहिलं षटक चालू आहे. आणि ब्लॉक. उत्कृष्ट अशी गोलंदाजी राहुल वानखेडे. अस्त्र शस्त्र सगळ्या प्रकारचे चेंडू आहेत राहुल वानखेडे यांच्याकडे.
फटका आला आणि लगेच गोलंदाजीमध्ये बदल केलाय राहुल वानखेडे, मॅन फ्रॉम मांढरदेवी. केसीसी मांढरदेवी वर्सेस बोपर्डी बी चाललेला हा सामना. आणि आता स्ट्राईकला असेल रणजित दादा, बऱ्याच वर्षाचा अनुभव. आणि यावेळी हॅलो 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 हॅलो. चला पहिलं षटक. हॅलो 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 हॅलो. नाही येते की आवाज येते, आवाज येतोय. चला पहिलं षटक संपतंय आणि या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 12. हॅलो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 12. ओके ऑल फाईन. डीजे. दुसरं षटक स्वतः कर्णधार मनीष मांढरे वर्सेस आमिर. ही लढाई नाही तर द्वंद्व युद्ध आहे. सुपर सिक्स मध्ये आल्यानंतर मात्र चुकीला माफी नाही. एक एक चेंडूचा हिशोब घेतला जाईल. आमिर वर्सेस मनीष मांढरे. केसीसी मांढरदेवी संघाकडून समर्थकांचा भरणा आवाज आहे. केसीसी मांढरदेवी संघाकडून पहिला चेंडू. ओहो रिव्हर्स अटेम्प्ट. 22च्या लेग 22च्या स्वरूपात एक धाव जमा केली जाईल. स्ट्राइक चेंज होतीये. आणि आता स्ट्राईकला असतील रणजित गाढवे. या अगोदरच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर चौकार मात्र खेचलाय. धाव संख्या 13. दुसरं षटक चालू. लेफ्ट हँड बॅट्समन. नियोजनबद्ध क्रिकेट खेळलं जात आहे आज. आरपारची लढाई. ओहो वा उत्कृष्ट गोलंदाजी मनीष मांढरे. गेली कित्येक वर्ष क्रिकेटचा दर्जा या खेळाडूंनी वाढवलाय. पठार चषकच नव्हे तर वाई तालुका सातारा जिल्हा जिथे नाव मांढरदेवी गावचं उज्ज्वल केलं या खेळाडूने. मनीष मांढरे गोलंदाजी करतायत. पुढचा चेंडू. हो स्ट्राइक चेंज केली जाते. पुन्हा एकदा 22च्या स्वरूपात धावा गोळा केल्या जात आहेत. एक धाव येते. धावसंख्या या षटकामध्ये हळूहळू वाढताना दिसतीये. धावसंख्या आहे ती 14. आमिर आणि रणजित दादा किती धावा गोळा करू शकतात. अभी नाही तो कभी नाही. पूर्ण एक वर्ष थांबावं लागेल परत पठार चषकासाठी. नेक्स्ट बॉल. आणि यावेळी समोर उडवला एक क्षेत्ररक्षक आहे सार्थक. विकेटचं होत आहे पतन. आमिर बॅक टू द पॅव्हिलियन.
नेक्स्ट बॅट्समन अथर्व. बघा बोपर्डी संघाकडे बॅट्समनचा भरणा आहे, यात शंका नाहीये. 6 ते 7 खेळाडू टॉप क्वालिटीची बॅटिंग करू शकतात, एवढा बॅट्समन आहेत त्यांच्याकडे, त्यामुळे काय फरक पडणार नाहीये जास्त. आणि आता स्ट्राईकला असेल तो अथर्व गाडवे. क्वालिटी क्रिकेट खेळलं गेलंय शेवटच्या 2 वर्षामध्ये. नेक्स्ट बॉल. आहा, चेंडू मात्र आला होता फेसच्या लेवलला. परफ्यूम बॉल. लगेच सांगितलं जात आहे की हा परफ्यूम बॉल होता. वा, समोरच्या दिशेने पुन्हा एकदा उलवलंय, झेल होण्याची शक्यता. अभि वा, संपलं. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14. अमन. सामना चालू ठेवायचा आहे पंच. चला, शेवटचं षटक कोणाच्या हातात सोपवलं जाईल लगेच. टॉस. नेक्स्ट जी मॅच असेल, कोब्रा 11 वर्सेस शिवनामदेव क्रिकेट क्लब कोचळेवाडी. तयार आहे दोन्ही संघ नायक. टॉस कव्हर्स मध्ये येऊन थांबायचे. तत्पूर्वी आपण या आर्यन, मॅन फ्रॉम मांढरदेवी, यान्सन, लेफ्ट हँड गोलंदाज. हाईट अख्ख्या पठारावर बघायला गेलं तर सगळ्यात जास्त हाईट यान्सन. नेक्स्ट बॉल. ओहो हो, चेंडू सोडून दिला होता. वाईटचं एक्सपेक्टेशन होतं, मात्र तसं झालं नाहीये. पंचांनी नकार दिलाय. धावफलक जरा थांबल्यासारखं वाटतंय. नक्की धावसंख्या होतीये ती 14. तिसरं षटक चालू आहे, शेवटचं षटक आहे. तुम्ही जे आत्ता कराल ते वर्षभर तुमच्या लक्षात राहील. 1 वर्ष आपल्याला थांबावं लागेल पठार चषक 2026 साठी. नेक्स्ट बॉल. वा, लेग साइडला ढकललेला चेंडू. क्षेत्ररक्षक त्या बाजूला नाहीये. धावा पळून काढल्या जात आहेत. 3 धावा जमा केल्या गेलेत. मनीष मांढरे स्वतः चेंडू घेण्यासाठी गेले, मात्र पळून 4 धावा काढल्या गेल्यात. 4 धावा. या 4 धावेसोबत धावसंख्या वाढली जाईल. बोपर्डी बी संघाची धावसंख्या होतीये ती 18. शेवटचे काही चेंडू बाकी. दोन्ही संघाकडून शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत.
यानंतरचा होणारा सामना शिवनामदेव क्रिकेट क्लब कोचळेवाडी वर्सेस कोब्रा 11. दोन्ही संघाचे संघनायक टॉस का बॉसच्या दिशेने येऊन थांबायचंय. जसं ही इनिंग संपेल लगेच आपला टॉस घेतला जाईल. पुन्हा एकदा स्ट्राईकला असतील रणजित गाडवे आणि नवोदित खेळाडू आर्यन. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. 22च्या स्वरूपात एक धाव मिळतीये. सुनील काशीद यांनी तत्परता दाखवली आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण मात्र केलं. यष्टी रक्षकाच्या मागे फेरबदल केला जातोय मनीष मांढरे यांच्याकडून. बघा याच्यावरून आपल्याला समजेल की प्रत्येक चेंडूचं काय महत्व आहे. नवोदित खेळाडूंचा भरणा आहे मांढरदेवी केसीसी मांढरदेवी संघामध्ये. आणि आता स्ट्राईकला असेल तो अमन. वा समोर फटका मारलाय राहुल वानखेडे. वा 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 क्षेत्ररक्षण दर्जाचं केलं जात आहे. प्रत्येक जण एफर्ट देताना दिसतोय मांढरदेवी संघाकडून. हॅलो हॅलो धाव संख्या होती ती 20. स्ट्राईकला असतील ती रणजित गाडवे. एज आणि आउट. उत्कृष्ट गोलंदाजी. धन्यवाद डीजे. या दरम्यान आणि स्ट्राईकला असतील कट टू कट चालले सॅम वर्सेस आर्यन. शेवटचे काही चेंडू बाकी घासून झालेला हा सामना. पहिल्या इनिंगचे शेवटचे काही चेंडू आर्यन वर्सेस सॅम. आणि आउट. षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर केसीसी मांढरदेवी संघाची धावसंख्या सॉरी बोपर्डी बी संघाची धावसंख्या 20 रन धाव फलकावर लावलेत आणि जिंकण्यासाठी 21 धावाची गरज असेल केसीसी मांढरदेवी संघासाठी. टॉस साठी यायचंय लगेच. टॉस साठी यायचंय कोचळेवाडी संघ आणि कोब्रा 11 संघ. कॅप्टन पाठवायचा आहे लगेच. कोब्रा 11 आज कोणत्याही संघाला वेळ दिला जाणार नाहीये. लक्ष्मीपूजन आहे. प्रवीण येतोय कोब्रा 11 संघाचे कॅप्टन. टॉस पाडला जाईल या दरम्यान. चला सर्वांनी बाजूला व्हायचंय तिथून. या थांबायचंय थांबा. वेट रोहिदास. या सामन्याचा टॉस त्याला तू टॉस पाडत बसला करायचंय त्यांच्या हस्ते म्हणलं तर. सेमी फायनल कोब्रा टॉस जिंकला असेल तरी डिसिजन
आम्ही देईल तोच दिला घेतला जाईल. प्रवीण नोट करायचंय. चला बोपर्डी संघ, बोपर्डी बी संघ क्षेत्ररक्षण लावून द्यायचंय. ओहो चला जिंकण्यासाठी 21 धावांची गरज असेल केसीसी मांढरदेवी संघासाठी. सलामीचे 2 फलंदाज. मला वाटतंय जयेश यादव आज नसल्यामुळे थोडीशी टीम कमकुवत वाटली असती, मात्र सगळं बॅलन्स आहे. फलंदाज लगेच पाठवायचे. पंचांचा इशारा येतोय. केसीसी मांढरदेवी संघ वा, हा जो आवाज ऐकायला भेटतोय त्यामध्ये सगळं आहे. जोश आहे, जल्लोष आहे आणि बरंच काही. राहुल वानखेडे आणि मनीष मांढरे सलामीची जोडी मात्र दाखल होतीये केसीसी मांढरदेवी संघाकडून. क्षेत्ररक्षण रचलं जात आहे बोपर्डी बी संघाकडून. शेवटचा दिवस. टॉस जिंकला गेलाय तो कोब्रा 11 संघाने आपला निर्णय त्वरित कळवायचा आहे. धाव संख्या 20 टोटल झाले. जिंकण्यासाठी 21 धावांची गरज असेल केसीसी मांढरदेवी संघासाठी. 3 षटकाच्या मागे आणि पहिलं षटक सॅम स्वतः हाताळेल. पहिलं षटक खूप बघण्यासारखं राहील, कारण पहिल्या षटकामध्ये किती धावा येतात त्याच्यावर बरंच काही डिपेंड असेल. आणि स्ट्राईकला असेल तो पठारचा हिरा सातारा वाई, आणि थोड्या दिवसात अजून पुढे जाईल असे आमचे मित्र मनीष मांढरे ऑन स्ट्राईक. सॅम वर्सेस मॅडी. पहिला चेंडू. ओ, उत्कृष्ट अशी गोलंदाजी. वा, पहिला चेंडू निर्धाव येतोय. सॅम कोणत्याही प्रकारची ढीलढेली जाणार नाहीये. पहिल्या चेंडूवर सांगतोय सॅम. या धावा या आम्हाला बऱ्याचशा आहेत. हॅलो, मॅडी वर्सेस सॅम. पुढचा चेंडू. यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट. बॉल गेलाय. षटकार. 6 धावा. ओहो, षटकार पोचला आणि लगेच सहा धावा आल्या. लगेच पुढच्या चेंडूवर मनीष मांढरे यांना त्रिफळाचित केलंय सॅमने. प्रत्येक चेंडू हा महत्वाचा राहील. आणि आता स्ट्राईकला असेल तो सार्थक. ही तालीम मोठी आहे. यंगस्टर खेळाडू कोणत्या पेशन्सनी खेळतील. राहुल वानखेडे मात्र नॉन स्ट्राईकला आहे, त्यामुळे काही गरज नाहीये. थोडासा शांत झालेला आवाज. सार्थक वर्सेस सॅम. S2S. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय वारंवार.
अटॅकिंग फील्ड अटॅक. वा, पंचांनी काही सूचना दिल्या गेलेत. सामना चालू होतोय. पहिलं षटक सार्थक. यावेळी मात्र फुलटॉस. गॅप मध्ये मारलेला हा चेंडू क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट केली जाईल. पुरुषोत्तम आहे तिकडे, त्यामुळे सेकंड धावेची. आणि आता स्ट्राईकला असेल तर राहुल वानखेडे. राहिलेली जबाबदारी खांद्यावर घेण्याची ताकद आहे, नो डाऊट. राहुल वानखेडे वर्सेस सॅम. सॅमने उत्कृष्ट षटक टाकले आतापर्यंत. बैठक शॉट आणि त्या बाजूला लांब लांब पर्यंत कोणी नाहीये. धावा धावून काढल्या जात आहेत. धावेची धावा धाव केली जातीये. बघा, सामना चालू आहे. डिसिजन घेतले जातील, हरकत नाहीये. 3 धावा जमा केल्या जातील केसीसी मांढरदेवी संघाच्या खात्यामध्ये. पहिलं षटक चालू आहे. धाव संख्या 10, म्हणजे अर्धा पल्ला पूर्ण केला जातोय केसीसी मांढरदेवी संघाकडून. षटक चालू आहे अजून, मतलब पहिलं षटक आहे. कोब्रा 11 लगेच निर्णय कळवायचा आहे. सॅम वर्सेस राहुल वानखेडे. आणि एक धाव मात्र जमा केली जाईल. षटकाची होतीये समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होतीये ती 11. जिंकण्यासाठी अजून 10 धावांची गरज असेल. अर्धा पल्ला पूर्ण केला गेलाय केसीसी मांढरदेवी संघाकडून. दुसरं षटक अथर्व. 12 चेंडू 11 धावा. हॅलो, सॉरी, 12 चेंडू 10 धावा. 11 धावा झालेल्या आहेत, म्हणजे जिंकण्यासाठी 10 धावांची गरज असेल फक्त. अथर्व अपेक्षा असतील. या सामन्यात जो हरेल तो मात्र स्पर्धेमधून बाहेर पडेल. त्यामुळे वेळ आहे. जास्त वेळ घ्यायचा नाहीये प्लीज मित्रांनो. आपल्याला बरेचसे सामने उरकायचे आहेत यानंतर. बघा, यापुढे पण आम्ही आयोजकांकडून नक्की सांगेल की जास्तीचा वेळ दिला जाणार नाहीये कोणत्याही संघाला. फर्स्ट बॉल आणि ऑफ साइडला मारलेला फटका. झेल मात्र सुटला जातोय. 2 धावा जमा केल्या जातील पहिल्या चेंडूवर. धाव संख्या होतीये ती 13. आता जिंकण्यासाठी धावा हव्यात 8. यावेळी समोर मारलेला फटका खेळाडू आहे अमन. 1 धाव मात्र घेतली जाईल. आणि आता स्ट्राईकला असेल तो सार्थक. यंगस्टर वर्सेस यंगस्टर, हे बॅटल देखील बघण्यासारखं असेल. अथर्व वर्सेस सार्थक. बरेच प्रेक्षक आहेत, अपेक्षा खूप राहतील. आणि फुलटॉस होता. कोणतीही रिस्क न घेता स्ट्राईक वर आणलं जातंय राहुल वानखेडे यांना. सार्थकने त्याचं काम केलंय. वा,
आणि ओव्हर थ्रोची एक धाव मात्र काढली गेली आहे. सार्थक आणि राहुल वानखेडे यांच्याकडून धाव 16. कोब्रा 11 अजूनही आपण आपला निर्णय सांगितलेला नाही. बघा वेळ जेवढा घेताल तेवढा वेळ. ओके धन्यवाद. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय म्हणजेच काय तर मला इथून उठावं लागेल. उत्कृष्ट गोलंदाजी. साइड चेंज केली, अँगल चेंज केला.